विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह या टॉपिक मध्ये 4 केसेस बघितल्या. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलं. पहिली होती अलॉंग द वेक्टर, सेकंड होती टुवर्ड्स द पॉइंट, थर्ड होती नॉर्मल टू द सरफेस, फोर्थ होती लाईन. आता फिफ्थ केस आहे टँजंट टू द कर्व. बघा टँजंट टू द कर्व कसं सोडवायचं. क्वेश्चन आहे फाइंड डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय इक्वल टू xy स्क्वेअर प्लस yz क्यूब ऍट 3x square y square z at 2 minus 1 2 पॉइंट दिलाय 2 minus 1 2 along tangent to the curve. बघा इथून क्वेश्चन ओळखता येईल tangent to the curve. x is equal to e raised to t cos t, y is equal to e raised to t sin t, z is equal to e raised to t at t is equal to 0. बघा tangent to the curve ची केस कशी ओळखायची. एकतर tangent to the curve हा वर्ड आलेला असेल किंवा हा वर्ड नसेल तर XYZ च्या किमती दिलेल्या असतील, XYZ च्या किमती दिलेल्या असतील. सो बघा सोडवायचं कसं. पहिली प्रोसेस आपली नेहमीप्रमाणे स्टेप 1 आपण काढतो डेल फाय. सो फाय दिला आपला, लिहून घेतला 4xz क्यूब मायनस 3x स्क्वेअर y स्क्वेअर z, बरोबर. हा आपला फाय. याचा काढायचा आपल्याला डेल्टा फाय. डेल्टा फाय नेहमीप्रमाणे i बार डॅबा बाय डॅबा x पूर्ण इक्वेशन 4xz क्यूब मायनस 3x स्क्वेअर y स्क्वेअर z प्लस j बार डॅबा बाय डॅबा y. ही सेम प्रोसेस असेल 4xz क्यूब मायनस 3x स्क्वेअर y स्क्वेअर z प्लस k बार डॅबा बाय डॅबा z 4xz क्यूब मायनस 3x स्क्वेअर y स्क्वेअर z. सो नेहमीप्रमाणे आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार. सो डेल्टा फाय इज i बार. आता विथ रिस्पेक्ट टू x, इथे x आहे इथे x आहे. सो 4x चा डेरिव्हेटिव्ह 1 z क्यूब मायनस 3x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x y स्क्वेअर z मल्टिप्लाय असल्यामुळे तसंच प्लस k बार सॉरी j बार. आता विथ रिस्पेक्ट टू y, इथे y नाही 0, मायनस 3x स्क्वेअर इथे y स्क्वेअर चा 2y इंटू z प्लस k बार. विथ रिस्पेक्ट टू z, इथे z आहे इथे z आहे. सो 4x z क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3z स्क्वेअर मायनस 3x स्क्वेअर y स्क्वेअर z चा डेरिव्हेटिव्ह 1. सो डेरिव्हेटिव्ह काढले. आता सेम आपण पॉइंट पुट करणार 2 minus 1 2. सो पुट 2 minus 1 2 हा कुठे पुट करायचा x y z च्या ठिकाणी आणि कॅल्सीवर सोडवायचा. सो व्हॉट इज द रिमेनिंग डेल्टा फाय इज इक्वल टू i बार. व्हॅल्यू प्रॉपर टाकायच्या 4 1 प्रत्येक व्हॅल्यूला ब्रॅकेट z काय 2 त्याचा क्यूब मायनस 3 2 x आहे 2 y आहे मायनस 1 त्याचा स्क्वेअर आणि z आहे 2. बघा प्रत्येक व्हॅल्यूला ब्रॅकेट घ्यायचं. ब्रॅकेट नाही घेतलं तर आन्सर रॉंग येईल. प्लस j बार 0 सोडून द्या मायनस 3 x ची व्हॅल्यू 2 त्याचा स्क्वेअर इंटू 2 y मायनस 1 z आहे 2 प्लस k बार विथ रिस्पेक्ट टू z. आता 4 तसाच x ची व्हॅल्यू 2 3 z ची व्हॅल्यू 2 x2 3 तसाच z ची व्हॅल्यू 2 त्याचा स्क्वेअर मायनस 3 x2 त्याचा स्क्वेअर y आहे मायनस 1 त्याचा स्क्वेअर इंटू 1. चला हे सिम्प्लिफाय करूया. एस जस्ट कॅल्सिव्ह टाकून द्यायचं. हे किती येईल 3 चा स्क्वेअर 8 8 चौक 32 32 मायनस हे मायनस चा स्क्वेअर प्लस 3 दुने 6 6 दुने 12 12 त्रिक 24 12 त्रिक 36 3 दुने 2 दुने 4 4 दुने 8 8 त्रिक 24 24 म्हणजे हे आलं 8. करेक्ट. ही टर्म आली आपली 8. नेक्स्ट हे मायनस मायनस प्लस 2 चा स्क्वेअर 4 4 त्रिक 12 12 दुने 24 24 दुने 48 दिस इज 48. कॅल्सिव्ह टाकून द्या. मॅन्युअली येत नसेल तर कॅल्सिव्ह टाका. ही पूर्ण इक्वेशन कॅल्सिव्ह टाका. 4 दुने 8 8 त्रिक 24 24 चौक 96 वजा हे मायनसचा स्क्वेअर प्लस झाला 4 4 त्रिक 12 सो 84. सो बघा फायनली डेल्टा फाय काय आला आपला. हा आला 8 आहे हा 48j and this is 84k. हा आला तुमचा डेल्टा फाय. सो इथपर्यंत आपल्या प्रत्येक गणिताची स्टेप सेम असते, बरोबर. पहिल्या स्टेप मध्ये आपण डेल्टा फाय काढून घेतला. डेल्टा फाय आला 8 आहे 48j 84k. ही स्टेप तुम्हाला माहिती. आता टँजंट टू द कर्व हे कसं सोडवायचं बघा. x दिलाय y दिलाय z दिलाय आणि t दिलाय. सगळ्या व्हॅल्यू मी लिहून घेतो, लक्षात घ्या. स्टेप 2
आर बारचा फॉर्म्युला घ्यायचा, एक्स आय बार वाय जे बार झेड के बार. नेहमी टँजंट टू द कर्वचं गणित आलं की हा आर बारचाच फॉर्म्युला वापरायचा, नेहमी हा फॉर्म्युला वापरायचा. हा फॉर्म्युला काय, एक्स आय वाय जे झेड के, स्टँडर्ड फॉर्म्युला, याच्यात किमती टाकायच्या. एक्सची किंमत काय आपल्याकडे, एक्स ई रेस टू टी कॉस टी, वाय ई रेस टू टी साइन टी आणि झेड ई रेस टू टी. सो व्हॅल्यू टाकून देऊया, ई रेस टू टी कॉस टी आय बार प्लस वाय आहे ई रेस टू टी साइन टी जे बार प्लस झेड टी के बार. सगळ्या व्हॅल्यू टाकल्या, एकदा चेक करू द्या. ई रेस टू टी, यस ई रेस टू टी आहे. सो अंडू करून घेतला मी, ई रेस टू टी के बार. ठीक आहे, आता सिम्प्लिफाय करूया. बघा हे डेरिव्हेटिव्ह, आता आर बार आहे याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा डी आर बार बाय dt. टँजंट म्हणजे डेरिव्हेटिव्ह करायचा. इथे दोन टर्म आहे, सो दोन टर्मचा डेरिव्हेटिव्ह कसा होईल, दोन्ही टर्म मल्टिप्लाय आहे, सो पहिल्या टर्मला यू मानायचं दुसऱ्याला व्ही. सेम बघा, टू टर्म मल्टिप्लाय आहे, सो पहिल्या टर्मला यू मानायचं दुसऱ्याला व्ही. रूल काय आहे, यू इंटू व्ही. काय रूल आहे, यू चा डेरिव्हेटिव्ह व्ही प्लस यू तसाच व्ही चा डेरिव्हेटिव्ह. हा यू इंटू व्ही चा रूल, डेरिव्हेटिव्ह काढताना यू इंटू व्ही रूलचा फॉलो करायचा, बरोबर. सो काय येईल आता, आर चा डेरिव्हेटिव्ह डी आर बार बाय डी टी. नेक्स्ट यू चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टी चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टी, व्ही तसाच व्ही आहे कॉस टी प्लस बघा डॅश म्हणजे डॅश, डॅशचा अर्थ होतो डेरिव्हेटिव्ह. सो यू वर डॅश आहे म्हणजे यू चा डेरिव्हेटिव्ह काढला, ई रेस टू टी चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टी, व्ही ऍज इट इज व्ही आहे कॉस टी प्लस प्लस यू ऍज इट इज यू आहे ई रेस टू टी, डॅश व्ही वर आहे मग व्ही चा डेरिव्हेटिव्ह व्ही काय कॉस, कॉस चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी, मायनस साइन टी ब्रॅकेट क्लोज आय बार प्लस पुन्हा इकडे बघा हा यू हा व्ही, यू चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टी चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टी, व्ही ऍज इट इज व्ही आहे साइन टी प्लस यू ऍज इट इज यू आहे ई रेस टू टी, डेरिव्हेटिव्ह व्ही चा व्ही आहे साइन, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस टी. कळालं, अल्टरनेट डेरिव्हेटिव्ह काढायचे. जे बार याच्यात थोडाफार डाऊट असेल तर एकदा व्हिडिओ रिवाइंड करून पुन्हा बघा. आणि ई रेस टू टी चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू टी के बार. डेरिव्हेटिव्ह काढला की मग टी ची किंमत टाकायची. एक्स वाय झेड घेतले, टी ची किंमत दिली तुम्हाला 0, ती ऑपरेट करायची. सो बघा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतरच टी ची किंमत टाकायची, टी इज इक्वल टू 0. सो बघा आता काय येईल, डी आर बार बाय डी टी, या साईडला व्हॅल्यू टाकायची, ई रेस टू टी, टी आहे 0, कॉस टी 0, ई रेस टू टी 0, हे मायनस साइन टी 0 आय बार प्लस ई रेस टू टी, टी ची किंमत 0 टाका, ई रेस टू 0 साइन टी म्हणजे साइन 0, ई रेस टू टी म्हणजे ई रेस टू 0 कॉस टी म्हणजे कॉस 0 जे बार प्लस ई रेस टू टी म्हणजे ई रेस टू 0 के बार. आता काही स्टँडर्ड व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजे, ह्या लक्षात ठेवा, या स्टँडर्ड व्हॅल्यू नेहमी लक्षात ठेवा. ई रेस टू 0 होतो 1, हे स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. कॉस 0 होतो 1, साइन 0 होतो 0, या स्टँडर्ड व्हॅल्यू पार्ट करून ठेवा. मग काय आन्सर येईल बघा, साइन 0 0, सो साइनची टर्म कॅन्सल होईल, साइन 0 0 बरोबर, ही टर्म 0, ही होल टर्म कॅन्सल, साइन 0 0 ही होल टर्म कॅन्सल. काय राहिलं, ई रेस टू 0 वाला 1, कॉस 0 1, सो 1 इंटू 1 1 1 आय, ई रेस टू 0 1 कॉस 0 1 1 इंटू 1 1 जे, आणि ई रेस टू 0 1, सो व्हॉट इज द रिमेनिंग. सो डी आर बार बाय डी टी इज इक्वल टू, जे आन्सर येईल आता डी आर बार बाय डी टीचं त्यालाच ए बार मानायचं. डी आर बार बाय डी टीच्या आन्सरला काय म्हणायचं, ए बार. सो हा ई कॉस 0 1 ई रेस टू 0 1 1 इंटू 1 1 1 इंटू आय आय 1 आय बार. नेक्स्ट हे 1 इंटू 1 1 1 इंटू जे 1 जे बार, आणि नेक्स्ट हा ई रेस टू 0 1 1 के बार. सो जे आन्सर आलं याला मानायचं ए बार. कळालं, टँजंट टू द कर्व मध्ये ए बार कसा काढायचा, पहिल्यांदा हा आर बारचा स्टँडर्ड फॉर्म्युला घ्यायचा, हा फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यामध्ये एक्स वाय झेडच्या किमती टाकायच्या, एक्स वाय झेडच्या किमती टाकल्या, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर टी ची व्हॅल्यू पुट करायची, सिम्प्लिफाय करायचं, जे आन्सर येईल ते तुमचं ए बार. मग ए बार भेटल्यावर काय करतो आपण, ए कॅप. मग पुढची प्रोसेस बघा, डीडी ची प्रोसेस सेम करायची पुढे, लक्षात घ्या. आता नेक्स्ट ए बार भेटला, ए बारचा आपण काढणार ए कॅप.
सो ए बार भेटला, ए बारचं आपल्याला करायचं आता ए कॅप बघा. सो ए बार लिहून घेतो मी 1i 1j 1k याचा ए कॅप. ए कॅप कसं करतो, न्यूमरेटरला होल टर्म ऍज इट इज 1i 1j 1k अपॉन अंडर रूट मध्ये यांचे स्क्वेअर 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर किती येईल 1 + 1 + 1 √3. करेक्ट. सो ए कॅप आला आपला 1i + 1j + 1k अपॉन √3. सो दिस इज आवर ए कॅप. चला 2 स्टेप भेटल्या बघा. पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला डेल फाय काढला, तिथे डेल फाय भेटून गेला, आणि सेकंड स्टेप मध्ये आपल्याला ए कॅप भेटला. कळतंय टँजंट टू द कर्व ची प्रोसिजर पहिल्या 4 केसेस पेक्षा थोडी अवघड आहे. ही स्टेप तर सेम आहे, पण स्टेप 2 ही टँजंट टू द कर्वला थोडी अवघड आहे. हा आर बारचा फॉर्म्युला घ्यायचा, त्यात XYZ च्या व्हॅल्यू टाकायच्या, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, मग टी ची किंमत टाकायची, जे आन्सर येईल त्याला ए बार मानायचं, मग ए बारचा ए कॅप आणि मग डीडी. हा ए कॅप आणि हा डेल फाय दोघांचं मल्टिप्लिकेशन, मग आपला डीडी येईल. सो बघा स्टेप 3 लास्ट स्टेप. स्टेप 3 डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू डेल फाय इंटू ए कॅप. हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला. सो किमती टाकूया. डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह डेल फाय काय आहे 8i 48j 84k 8i 48j आणि 84k इंटू ए कॅप. ए कॅप आत्ताच काढला आपण 1i 1j 1k अपॉन √3. 1i 1j 1k अपॉन √3. सो हे जस्ट सिम्प्लिफाय करूया. अपॉनची टर्म कॉमन येईल √3. आय ने आय ला मल्टिप्लाय करायचं, जेच्या टर्मने जेच्या टर्मला, केच्या टर्मने केच्या टर्मला. आय जे के लिहायचे नाही. सो 8 × 1 8, 48 × 1 48 आणि 84 × 1 84. सो व्हॉट इज द आन्सर 84 + 48 + 8 18 16 16 4 20 अच्छाला 2 6 6 8 14 140. यस. सो आन्सर इज डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 140 अपॉन √3. सो दिस इज आवर फायनल आन्सर. याच्यावर काही होमवर्कला देतो, ते होमवर्क सुद्धा करा. या पद्धतीने डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल सोडवायचे. टँजंट टू द कर्व ही केस बघायची. बघा पुन्हा एकदा सांगतो, टँजंट टू द कर्व मध्ये टँजंट टू द कर्व वर्ड आलेला असतो किंवा XYZ दिलेला असतं. पहिल्यांदा रेग्युलरली आपला फाय आणि त्याचा पॉईंट तो डेल फाय काढून घ्यायचा. नंतर प्रोसेस आहे टँजंट टू द कर्वची. ही प्रोसेस थोडी लेंदी आहे, हिला थोडी प्रॅक्टिस करा. ओके. आर बारचा फॉर्म्युला घ्यायचा, त्याच्यात XYZ च्या किमती टाकायच्या, त्याचे डेरिव्हेटिव्ह काढायचे. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर टी ची किंमत टाकायची, जे आन्सर येईल त्याला ए बार मानायचं. आलेल्या आन्सरचा ए कॅप काढायचा आणि मग आपला रेग्युलर डीडी डेल्टा फाय इंटू ए कॅप. सो 140/√3 दिस युअर आन्सर. सो होमवर्क बघूया. बघा टँजंट टू द कर्व वरचा हा पहिला प्रश्न आपण केला. आता एक होमवर्कला येतो, हा घरी सोडवा. सेम फाइंड डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह डीडी. फाय दिलाय e⁻² - z, पॉइंट दिलाय 1 1 1 इन द डायरेक्शन टँजंट टू द कर्व. बघा शब्द आलाय. किंवा XYZ च्या सेपरेट व्हॅल्यू दिल्या. x e⁻⁻ty 2 sin t + 1 z t - cos t at t = 0. हिंट देतो मी, घरी सॉल्व्ह करा. बघा सेम वेने पहिल्यांदा हा तुमचा डेल फाय येईल स्टेप 1 बरोबर. याचा डेरिव्हेटिव्ह सांगतो. पहिली स्टेप असेल ना डेल फाय i बार डाबा बाय डाबा x e⁻²x - y - z प्लस j बार डाबा बाय डाबा y e⁻²x - y - z. नेक्स्ट प्लस k बार डाबा बाय डाबा z e⁻²x - y - z. करेक्ट. बघा आता ईचे डेरिव्हेटिव्ह कसे काढायचे. डेल फाय आय बार, इथे अडचण येऊ शकते समजून घ्या. विथ रिस्पेक्ट टू एक्स, e⁻² चा डेरिव्हेटिव्ह e⁻x असतो. ओके. सो बघा ही टर्म ऍज इट इज e⁻x चा e⁻x, हा पूर्ण e⁻x आणि डेरिव्हेटिव्ह आता या टर्मचे काढायचे, वरच्या टर्मचे. 2x1 x सोबत आहे ना, सो x1 इथे x नाही 0, इथे x नाही 0. बघा e⁻x हा पूर्ण x मानायचा. e⁻x चा डेरिव्हेटिव्ह e⁻x आणि नंतर मग या टर्मचा डेरिव्हेटिव्ह, चेन रूल बरोबर. या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आहे 2x1, इथे x नाही 0, इथे x नाही 0 प्लस j बार सेम वेने. बघा आता विथ रिस्पेक्ट टू y e⁻x चा e⁻x होल टर्म ऍज इट इज, ही पूर्ण e⁻x विथ रिस्पेक्ट टू y या टर्मचा, इथे y नाही 0, y चा 1, इथे y नाही 0 प्लस k बार सेम e⁻x चा e⁻x. बघा डेरिव्हेटिव्ह किती सोपे आहेत.
नंतर या टर्मचा विथ रिस्पेक्ट झेड, इथे झेड नाहीये 0, इथे झेड नाही 0, झेडचा 1. डेरिव्हेटिव्ह झाला की हा पॉइंट टाकायचा, पुट 1 1 1 1 1 1. जर आपण आता बघितलं हे कसं येईल बघा, e रेस टू 2 x ला टाकला मी 1 -1 -1, इथे राहिला 2. नेक्स्ट इकडे बघू, सेम e रेस टू 2 1 1 1 -1 बरोबर 1, हे आहे ना x y z, आणि इथे राहिला फक्त -1. इथे पण बघा e रेस टू 2 × 1 y आहे 1 z आहे 1, इथे राहिला -1. सो हे काय बनेल, 2 × 1 2 2 -2 -1 -1 -2 e रेस टू 0 झाला. e रेस टू 0 काय होतो 1, e रेस टू 0 1 होतो. सो 1 × 2 काय आला 2. सो व्हॉट इज फर्स्ट टर्म 2, बरोबर. पहिली टर्म आली आपली 2. दुसरी टर्म बघा, हे झालं e रेस टू 0, तो झाला 1 1 × -1 -1 e रेस टू 0 1 1 × -1 -1. सो काय आला डेल फाय 2i -1j -2k. सो डेल फाय इज 2i, ही पहिली टर्म आहे ना 2i, हे -1j आणि हा -1k डेल फाय बघा असं येईल. सो तुम्हाला अडचण आली असती, मी हिंट दिली तुम्हाला, हे प्रॉपरली सोडवा आपल्या पद्धतीने. सो डेल फाय आला 2i -j -k. आता बघा ही टर्म देतो मी, सॉल्व्ह करून दाखवतो. सेकंड टर्म, हा लक्षात घ्या, ही टर्म जस्ट मी कॉपी करतोय. बघा आता सेकंड पेज, आता हा दिला आपल्याला, हे ऑलरेडी तुमच्याकडे आहे, हे बघा इकडे सगळे आहे, जस्ट मी कॉपी करून घेतलं. सो आता ही स्टेप 2 येईल आपली. स्टेप 2 मध्ये हे आपण काय घेतो, आर बार घेतो, बरोबर. एक्स आय बार, वाय जे बार आणि झेड के बार, करेक्ट. सो एक्स वाय झेड च्या किमती टाकूया, डेरिव्हेटिव्ह काढून दाखवतो. e रेस टू -t आय बार, वाय आहे 2 sin t प्लस 1 जे बार प्लस t मायनस कॉस टी के बार. बघा मागचा डेरिव्हेटिव्ह थोडा अवघड होता, हा उलटा सोपा आहे. dr बार बाय dt. ओके, e रेस टू -t चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, -e रेस टू -t, ही पॉवर खाली येते वरती पण राहते, आय बार प्लस 2 sin t चा कॉस टी आणि 1 चा 0 जे बार, बरोबर, प्लस t चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस कॉस टी चा मायनस sin t के बार, करेक्ट. मग टी ची किंमत टाकायची आपल्याला 0, पुट t इज इक्वल टू 0. सो काय येईल आता, मायनस e रेस टू -0, e रेस टू -0 म्हणजे e रेस टू 0, तो झाला 1. सो -1 e रेस टू 0 1 होतो ना, सो -1. इकडे बघा cos 2 cos 0 0 सोडून द्या, cos 0 होतो 1. सो 2 × 1 2, हे 1 मायनस मायनस प्लस sin 0 होतो 0. सो राहिला 1 1 के बार. सो व्हॉट इज द डेल, हे जे dr बार बाय dt येईल त्यालाच काय म्हणतो आपण, a बार, बरोबर. या dr बार बाय dt ला आपण a बार मानतो. काय आला, -1 i बार, हे प्लस 2 j बार आणि हे प्लस 1 k बार. हा आला तुमचा a बार, आणि या a बारचा काढायचा a कॅप, मग हा a कॅप आणि तो dd, दोघं सॉल्व्ह करायचे, मग फायनल आन्सर येईल. सो बघा a कॅप काय बनेल आपला, -1 i प्लस 2 j प्लस 1 k अपॉन किती येईल खाली, -1 चा स्क्वेअर 1 1 प्लस 4 5 प्लस 1 √6. आणि मग स्टेप 3 ला येईल आपला dd ला डेल्टा फाय काय आहे, हा 2 -1 -1, बघा 2 -1 -1 आणि a कॅप हा -1 प्लस 2j प्लस 1k अपॉन √6. सो व्हॉट इज द रिमेनिंग, सो फायनल आन्सर येईल dd इज इक्वल टू √6 कॉमन आला, 2 × -1 -2 -1 × 2 -2 -1 × 1 -1, हे सगळे मायनस म्हणजे प्लस झाले. dd आला -5/√6, -5 अपॉन √6. इट इज आवर डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. सो मित्रांनो, या पद्धतीने टँजंट टू द कर्वची तुम्हाला एक्झाम्पल सोडवायचे आहे. दोन्ही एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे, मी इथे सॉल्व्ह करून दाखवले. या पद्धतीने अजून काही एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये भेटले, सोडवा. याच पद्धतीने करायचे. डीडीचे पूर्ण मार्क तुमचे, डीडीचे ऑल केसेस आपण इथे कंप्लीट केले आणि पूर्ण मार्क आपले कव्हर केले. यस, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डीडी वरचे नेक्स्ट टाईप आहे मॅक्सिमम मॅग्निट्यूड, डीडीचा सब टाईप आहे मॅक्सिमम मॅग्निट्यूड, तो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटेल. थँक्यू.